हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आहे सोयाबीन चिल्लीची। तर घरी मी सोयाबीन चिल्ली बनवली होती शिवांशसाठी आणि म्हणजे सर्वांसाठीच बनवलेली। तर रेसिपी शेअर करते। त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलं आहे, उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन घातली आहे। साईडला मी कट केले मिरची आणि लसूण आणि सोयाबीन तोपर्यंत एक 5 मिनिट आपल्याला त्यात पाण्यामध्ये होऊ द्यायची, नंतर काढून घ्यायची आहे। तर सोयाबीन जोपर्यंत थंड होत आहे पाण्यामध्ये भिजलेली, तोपर्यंत मी इकडे शिमला मिरची आणि कांदा कट करून घेते। तर कांदा आणि शिमला मिरची मी असे मोठे मोठे तुकडे केलेत त्याचे, जसे आपल्या बाहेर असतात तसे। तर ते कट करून झाल्यानंतर इकडे सोयाबीन थंड झाली आणि मी त्यातलं पूर्ण पाणी काढून घेते, की जेणेकरून आपल्याला सोयाबीन जी आपल्याला आता ती तेलामध्ये थोडी परतून घ्यायची आहे, तर ती क्रिस्पी झाली पाहिजे। त्यासाठी त्यामध्ये थोडं तिखट मीठ घातलं आहे आणि त्यामध्ये घातलं आहे मी आता कॉर्नफ्लॉवर, मक्याचं पीठ थोडंसं घातलं आहे, की जेणेकरून ते कुरकुरीत होतील जास्त आणि त्यातलं जे पाणी असेल ते सोक करून घेईल आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर कढईमध्ये थोडं तेल घातलं आहे, त्यामध्ये ही सोयाबीन जी आहे ती घालून घेतली आहे। पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे सोयाबीनचं, कारण ती आपल्याला छान अशी क्रिस्पी करायची आहे। कमी गॅसवरच ती होऊ द्यायची आहे, त्याला 10 ते 15 मिनिट तरी लागतात व्हायला, क्रिस्पी व्हायला। तर तोपर्यंत साईडला आपण आपली चिलीची तयारी करूया, सोयाबीन चिलीची। तर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे, त्यामध्ये मी घातलं आहे आपण जे कट केली मिरची ती आणि लसूण घातलेला आहे बारीक कट केलेला, त्यासोबतच मी घातला आहे त्यामध्ये कांदा। तर कांदा असा मोठ्या पीसेसमध्ये कट केलेला आहे। आपल्याला हे खूप असं जास्त परतून घ्यायचं नाही आहे तेलामध्ये, म्हणजे कलसवू द्यायचं नाही आहे, असं कच्चाच राहिला पाहिजे। शिमला मिरचीसुद्धा कच्ची आणि कांदासुद्धा कच्चाच ठेवायचा आहे, सो जास्त वेळ आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे। तर 1-2 मिनिटांनीच मी त्यामध्ये शिमला मिरच घातली आणि त्यामध्ये घातलं आहे मीठ चवीनुसार। मीठ जे आहे ते थोडं कमीच घालायचं आहे, कारण सॉसेसमध्ये मीठ असतं, सो मी मीठ अगदी कमी घातलं। आणि इकडे बघू शकता की सोयाबीन जी आहे ते छान अशी क्रिस्पी झालेली आहे। तर अशीच आपल्याला ती क्रिस्पी होऊ द्यायची आहे, लाल होऊ द्यायची आहे थोडी, की ती आपण जी सोयाबीन चिल्ली बनवतो ती अशी क्रिस्पी लागते, खायला छान लागते, अशी मऊ पडत नाही। तर इकडे मी आता सॉसेस घालून घेते। तर मी थोडा शेजवान सॉस घातला आहे, नंतर व्हिनेगर घातला आहे, त्यासोबतच याच मी घातलं आहे सोया सॉस आणि टोमॅटो केचप घातला आहे। आणि हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घातलं आहे। आता ह्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर जे आहे ते 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून ते घातलं आहे आणि हे जस्ट मिक्स केल्याच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आपली आपण जी सोयाबीन क्रिस्पी केली आहे ती घालून घेतली आणि हे मिक्स करायचं आहे छान आणि आपली रेडी आहे सोयाबीन चिली। लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि सर्व करायची आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।